नाशिकमधील नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानली जाणारी संशयित आरोपी निदा खान 21 दिवसांपासून फरार असून अटक टाळण्यासाठी तिने आता कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत। पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी जामीन मिळवण्यासाठी निदा खाननं वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं आपला तपास अधिक तीव्र केलाय। निदा खानचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथकं भिवंडी, मुंबई, पुणे आणि नाशिकमधील संभाव्य ठिकाणांवर रवाना झाली। यापूर्वी पोलिसांनी नाशिक आणि पुण्यातील काही संशयास्पद ठिकाणांची झडती घेतली, मात्र निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही। धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे। गरोदर असल्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निदा खानकडून जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। निदा खान अद्याप फरार असून नाशिक पोलिसांचं पथक तिच्या मागावर आहे। निदाच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलंय। निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप आहेत। प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना हेरून त्यांचं ब्रेनवॉश करणं आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव टाकणं असं कृत्य ती करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या प्रकरणाचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। निदा खानच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होऊ शकतात। तरुणींच्या धर्मांतरासाठी वापरण्यात येणाऱ्या या मोड्स ऑपरेंडीमुळे नाशिकसह राज्यभरात संतापाची लाट आहे। निदा खाननं जामिनासाठी अर्ज केला असला तरी पोलीस या अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध करण्याची शक्यता आहे। ती वारंवार आपली ठिकाणं बदलत असल्यामुळे तिला पकडणं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरते। मुख्य सूत्रधार असलेली निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे। कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान काम बघत होती। आरोपींना दररोज कामाचं नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार आहे। निदा खानच्या मागावर पोलिसांची 3 पथकं रवाना करण्यात आली आहेत, मात्र अद्यापही तिचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। या कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे। कंपनीची HR अश्विनी चेनानी हिला पोलिसांनी अटक केली आणि तिची कसून चौकशी केली असता या प्रकरणात निदा खान ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती आहे। तिचं लग्न 2021-22 मध्ये एजाज खान सोबत झालं। एका नामांकित महाविद्यालयात तिचं शिक्षण पूर्ण झालंय। अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये निदा ही सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असल्याचं समोर आलंय। मात्र या प्रकरणात निदा खानवर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झाल्यानं या प्रकरणात तिची अटक ही नाशिक पोलिसांसाठी आणि प्रकरणातील उलगडा होण्यासाठी सर्वाधिक निर्णय होणार आहे। निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळे निदा खानला आता अटक होते की नाही आणि उद्याच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल।